बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की ज्यांचं एज जास्त आहे त्यांनी मेकअप कसा करावा। तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे। ज्यांचं एज जास्त आहे तर त्यांना त्यांच्या एजला सूट होईल किंवा त्यांचं एज त्यामध्ये थोडं कमी दिसेल अशा पद्धतीने त्यांनी मेकअप कसा केला पाहिजे। तर अगदी सारासार विचार करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि या टिप्स तुम्हाला नक्की नक्की उपयोगाला पडतील। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूयात आजचा हा व्हिडिओ। मेकअप करण्या अगोदर चेहरा क्लीन असायला हवा। मग त्यासाठी तुम्ही फेस वॉश करून आला तरी चालेल किंवा तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमच्या घरामध्ये असेल रोज वॉटर घ्यायचं, एक कॉटन पॅड घ्यायचं आणि त्याच्यावरती ना आपल्याला असं रोज वॉटर ना असं थोडंसं टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा चेहरा तुमचा फेस आहे ते क्लीन करायचा आहे। अगदी फेस छान प्रकारे क्लीन होतो। तर आपला फेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा। डर्ट नसायला पाहिजे चेहऱ्यावरती बिलकुल, नाही तर मग मेकअप आपला काळा पडत राहतं। त्यामुळे आपल्याला फेस क्लीन असणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला पहिली स्टेप करायची आहे टोनर लावणं खूप गरजेचं आहे। मेकअप लॉंग लास्टिंग करायचा आहे, मेकअपला घाम येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर टोनर वापरणं गरजेचं आहे। तर मी कोणतं टोनर वापरते चला दाखवते। बघा हे प्लमचं टोनर आहे आणि हे प्लमचं टोनर आहे, साधारणतः 250चं आसपास आहे। तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला टोनर मारून घ्यायचं। मस्त प्रकारे टोनर मारून दिल्यानंतर आपल्याला हे टोनर पूर्ण सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप करायची आहे। मेकअप करताना ना मैत्रिणींनो कधीही गडबड करायची नाही। आपण म्हणतो अगदी 2 मिनिटात मेकअप, 5 मिनिटात मेकअप, तो असतो पण तो एकदम सिंपल कामासाठी किंवा तुम्हाला अगदीच बाहेर जायचं आहे तेव्हा। पण जेव्हा तुम्ही प्रॉपर प्रिपेअर होताय ना तर त्यावेळेस तुम्हाला मेकअप सुद्धा प्रॉपरच असायला हवा। ते सुकल्यानंतर मी त्याच्यावर लावणार आहे हे पाऊंडचं मॉइश्चरायझर। आता हे इतकं लाईट वेट आहे ना, कोणत्याही स्किन टाईपला छान जाते आणि शिवाय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला जर टोनर किंवा मॉइश्चरायझर हे जर वापरायचं असतील ना, हे जेल बेस वापरलेलं खूप बेटर, तर खूप छान प्रकारे बसतं। क्वांटिटी लावताना आपल्याला अगदीच थोडीशी किंवा अगदी जास्त अशी नाही लावायची। आता मॉइश्चरायझर पूर्ण फेसवरती अप्लाय होईल एवढी क्वांटिटी तरी आपल्याला हवी आहे। पूर्ण मस्त हाताने ना मस्त असं पसरून घ्यायचं। आता हात पण आपले वॉश असणं गरजेचं आहे। मेकअप करताना ना आपले हात पण घाण नसायला पाहिजेत। जसं फेस क्लीन पाहिजे तसं हात पण, कारण आपण हाताचा सुद्धा मेकअप करताना बऱ्याच वेळास वापर करतो। जर आपण उन्हाळ्यासाठी मेकअप करत असू तर सनक्रीम वापरणं गरजेचं आहे। सनक्रीमनं ना मेकअप इतका भारी बसतो ना। बस एवढंच वापरणार आहे सनक्रीम आणि मस्त चेहऱ्यावरती पुसून घ्यायचा। प्रायमर वापरूयात। आता ज्या मैत्रिणींचं एज जास्त आहे ना तर प्रायमर वापरणं खूप गरजेचं आहे, कारण थोडं एज वाढत गेलं की आपले ओपन पोअर किंवा थोडे चेहऱ्यावरती खड्डे या गोष्टी होणं साहजिक आहे, म्हणजे होत राहतात ते एजनुसार। त्यामुळे हे प्रायमर काय करतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे खड्डे आहेत किंवा ओपन पोअर जे बघा छिद्र आलेली असतात तर ते छिद्र मुजवण्याचं आणि आपला जो बेस आहे तो एकदम फ्लॉलेस, एकदम छान मस्त दिसण्यासाठी हे प्रायमर आपल्याला मदत करत असतं। आता तुमच्याकडे जे पण वस्तू आहेत, म्हणजे ज्या पण ब्रँडच्या आहेत, तर तुम्ही वापरणं गरजेचं आहे। आता कधी कधी आपण ना, तर आपण चला आता प्रायमर वापरूया। आता बघा हे अगदी लिक्विड सारखं दिसतंय, तुम्ही बघाल जेल सारखं आहे पूर्ण। तर जिथे जिथे मला ओपन पोअर आहेत ना तिथे मी लावते। अगदी पूर्ण स्किनवरती, चेहऱ्यावरती नाही लावलं तरी चालेल, पण जिथे जिथे गरजेचं आहे ना तर तिथे लावायलाच पाहिजे। आता जर आपण स्किन प्रिपेअर व्यवस्थित केली ना, आपला मेकअप 101% छान बसतो, काळा पडत नाही आणि निघतही नाही किती घाम येऊ दे। बऱ्याच मैत्रिणी प्रायमर स्किप कराल, पण प्रायमर बिलकुल स्किप करायचं नाही। एज जास्त आहे तर प्रायमर हा प्रोडक्ट आपल्याकडे असायलाच हवा। त्यानंतर आपल्याला वापरायचा आहे करेक्टर। आता हा काय नवीन प्रकार आहे, तर करेक्टर म्हणजे आपल्या एजनुसार आपल्याला जे डार्क सर्कल आलेले असतात किंवा झोप कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याच्या जे खाली काळं आलेलं असतं, छोटे छोटे तिळ आलेले असतात, डॉट आलेले असतात, तर ते पूर्ण फाउंडेशन मध्ये ही लपवण्या अगोदर किंवा कोणताही क्रीम वापरण्या अगोदर आपल्याला ते करेक्ट करावं लागतं। तर आता मी करेक्ट करून तुम्हाला दाखवते। कोणताही करेक्टर पॅलेट घ्या तुमच्याकडे, हे ऑरेंज कलरचं असतं, ऑरेंज किंवा आपल्याला ते स्किन टाईप नुसार असतं, तर थोडंसं आपल्या स्किनपेक्षा तो डार्कर शेड घ्यायचा असतो। आता बघा डोळ्याखाली ते म्हणजे बघाल, हे बघा हे मी लावते करेक्टर
अगदी थोडीशी क्वांटिटी घ्यायची. इथे बघा मला थोडेसे स्पॉट आहेत तर मी इथे पण लावून घेते. जिथे जिथे आपल्याला असं वाटतं की आपल्याला छोटे छोटे डार्क स्पॉट आहेत नाकाच्या बाजूला, हे असे. आता बघा इथे मला तीळ दिसतं, हे सुद्धा आपण लपवू शकतो तीळ. आणि त्यानंतर करेक्टर लावल्यानंतर आपल्याला मस्त प्रकारे असं ब्लेंड करायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा ब्लेंड करू शकता, एखादा ब्लेंडर घ्या, पण ब्रशनी हे करण्यापेक्षा ना ब्लेंडरने खूप छान होतं. हे बघा मस्त प्रकारे असा ब्लेंड करून घ्यायचा. आणि प्रोडक्ट काढायचं नाही. ब्लेंड म्हणजे फक्त हाताने डॅब करायचं आहे. तो प्रोडक्ट आपल्याला असं घासून घासून काढायचा नाही. आता हे लावून झालं की आता आपल्याला त्याच्यावरती कन्सिलर लावायचं आहे. कारण आजचा मेकअप आपण ना विदाउट फाउंडेशन, विदाउट BBCC कोणतीच क्रीम वापरणार नाही. सणांसाठी मस्त सुंदर असा आपण कन्सिलरवरती मेकअप करतोय. तर कन्सिलर कोणतं वापरते ते बघूयात आहोत. तर हे आहे कन्सिलर. आता हे कुठे आणि कसं वापरायचं हे बघूयात. तर हे लॉरियल पॅरिसचं इतकं फुल कव्हरेज देणारं कन्सिलर आहे. आता हे थोडंसं कॉस्टली आहे, पण ना हे खूप छान प्रकारे आपला चेहरा कव्हर करते आणि फाउंडेशन सारखा ग्लो देते. तर फाउंडेशन वापरायची गरज नाहीये. जेव्हा जास्त एज असतं ना तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त लेअर करायचे नाहीयेत, कमी लेअरमध्ये छान प्रकारे मेकअप करायचा आहे. आता ह्याचा शेड पण तुम्हाला सांगते. 312 हा शेड मी घेतलेला आहे. आता माझ्या स्किन टोनला तो जातोय. डोळ्यांच्या खाली मस्त लावून घ्यायचा आपल्याला. हा नाकावरती, नाकाच्या बाजूला, हा ब्लेंडर वापरायचा आहे. तर ब्लेंडर स्वच्छ धुवायचा, त्याच्यात पाणी पूर्ण काढायचं, अगदी ड्राय होऊ नाही द्यायचं. थोडंसं ओला आहे नाजूक, त्याच्यामध्येच आपल्याला ब्लेंड करायचं आहे. आणि कन्सिलर लावलं ना, माझं तर म्हणणं आहे की पटापट ब्लेंड करून घ्यायचं आपल्याला. हे बघाल तुम्ही इकडे आणि हे इकडे बघा किती छान कव्हरेज आहे. असं पूर्ण आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. तिथल्या तिथेच डॅप करायचं आहे, ओढायचं नाही, प्रोडक्ट खेचायचं नाही. आता मी सांगेपर्यंत हा प्रोडक्ट सुकतो, पण तुम्हाला अगदी पटकन करून घ्यायचं आहे. आता हा जो ब्लेंडर आहे ना तो मी जस्ट डोळ्यांवरती पण टॅप करून घेतलाय आणि कानांवरती सुद्धा टॅप करायचा आहे. कानांना विसरायचं नाही, नाहीतर आपला चेहरा कोरा दिसेल आणि कान आपले आहे ते ओरिजिनल टोन मध्ये दिसतील. तर तुम्ही हा गळ्याला सुद्धा लावायचा आहे. हा बेस आहे ना तो आपल्याला सेट करायचा आहे आणि तो सेट करण्यासाठी आपण कोणतीही तुम्ही पावडर वापरा, कॉम्पॅक्ट वापरलं तरी चालेल, पण शक्यतो लूज पावडर वापरली ना खूप बेटर राहतं. तर पावडर घ्यायची हातामध्ये, थोडीशीच घ्यायची, क्वांटिटी जास्त घ्यायची नाही, आणि लावायची मस्त प्रकारे हातावरती पसरवायची. थोडासाच प्रोडक्ट घ्यायचा आणि हा आपला जो बेस आहे तो मस्त प्रकारे सेट करायचा. कारण याने ना आपला मेकअप काळा पण पडणार नाहीये आणि मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. जास्त असा जो आपण मेकअप केल्यानंतर जो आपला ऑइली फेस दिसतो ना तर ते दिसत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पावडरनं पूर्ण मेकअप सेट करणं गरजेचं आहे. आपलं एज जास्त असतं ना तेव्हा आपल्याला असं जास्त भडक डार्क असा मेकअप करण्यापेक्षा जेवढा लाईट नॅचरल दिसणारा मेकअप केला ना तर तो खूप बेटर राहतो. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर आता पहिल्यांदा ना आपण ब्लश लावून घेऊयात. आता ब्लश लावताना ना जास्त ब्लश लावायचा नाही, आपल्याला नॅचरल एकदम ब्लश लावायचा आहे. शक्यतो तुमच्या स्किन टोननुसार ब्लश चॉईस करा. आता जेव्हा डार्क स्किन टोन असतो तेव्हा डार्क ब्लश, लाईट स्किन टोन असतं लाईट ब्लश. हे बघा असं लाईट घ्यायचं थोडंसं. आता हेच पॅलेट मी वापरणार आहे माझ्या आय शॅडोसाठी सुद्धा. तर आपल्याला काही जास्त एकदम नॅचरल. आता हा ब्लश माझा तुम्हाला दिसणार पण नाहीये, मी लावलेला आहे, पण अगदी थोडासा म्हणजे, आणि एकदम ब्राईट लाईट समोर पडते ना त्यामुळे तो अगदी दिसून येत नाहीये. आणि असं वरच्या दिशेने स्माइल करायची मस्त आणि हा ब्लश असा लावून घ्यायचा. आता याच पॅलेटमधून मी आय मेकअप पण करते. आपल्याला जास्त प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. आपण तेवढे परचेस जर करू शकत नसेल ना
तर आपण एका प्रोडक्टमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. लाईट ब्राऊन कलर घ्यायचा यामधला. आणि बघा माझं जे वरचा जो टोप आहे ना, इथे मी ठेवणार आणि मस्त असं गोल 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 आपल्याला असं अर्धा गोल जो आपला आहे ना डोळ्याचा फिरवून घ्यायचा. मस्त प्रोडक्ट जास्त उचलायचे नाही. डार्क ब्राऊन आहे ना तो मी घेणार आहे. आता जेव्हा तुमचं कोणतं फेस्टिवल असेल काही असेल तर हे बघा इथे ठेवायचं प्रोडक्ट मागे एकदम कोपऱ्यावरती असं ठेवायचं. दिसतंय तुम्हाला डॉट? असं ठेवायचं आणि पूर्ण असा पसरवत आणायचा पुढे. आणि हा अगदी नॅचरल आहे. म्हणजे अगदी यंग मुली जरी मेकअप करत असतील तरी सुद्धा हा सूट होतो. आणि जेव्हा एज जास्त असणार आपल्या मैत्रिणी करत असतील तरी सुद्धा हा सूट होतो. आणि मस्त डोळ्यांवरती फिरवून घ्यायचं. बघा लाईट ब्राऊन मस्त आय शॅडो आहेत ना ते आपल्या इतक्या सुंदर नॅचरली दिसतात. मी आयब्रो सेट करणार आहे. आयब्रोसाठी मी ही मार्सची पेन्सिल वापरते. आयब्रो पेन्सिल आहे. पहिल्यांदा ना आयब्रोज कधीही अशा छान विंचरून घ्यायच्या. याच्या पाठीमागे कोंब असतो त्याने अशा मस्त विंचरून घ्यायच्या. आणि त्याच्यावरती बघा आता मी हे ब्राऊन कलरचं आहे, डार्क ब्राऊन कलरचं आपल्याला घ्यायचं आहे. काय आता बघा अशी मस्त आयब्रो पहिली भरून घ्यायची. आणि प्रोडक्ट आपल्याला असं नॅचरली हवा, म्हणजे असं वाटू नये की आपण आयब्रो फिलअप केलेत किंवा एक्स्ट्रा प्रोडक्ट लागलाय. तेव्हा ना तुम्ही अशी ना फक्त ना त्याला कोंब करून घ्यायची. आता तुम्ही बघाल तुमचे आयब्रो बघा किती आयब्रोमध्ये किती फरक दिसायला लागला लगेच. आता मी इकडेच पण करून घेते. आता आपण आयलायनर लावूयात. पुढचं जी पद्धत आयलायनर सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लावायचं. प्रोडक्ट ना मी नवीन घेतलेले आहेत आणि तुम्हाला हवा असतील तर याच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला देते. हवा असतील प्रोडक्ट मी कुठून परचेस केलेले आहेत. आणि आता सर्वत्र गुढीपाडव्यानिमित्त ना सेल पण चालू आहे त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकताय. लायनर लावून घेऊयात मस्त. आता आपल्याला विंग्स काढायची नाही. जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो जास्त एजसाठी तेव्हा नो विंग्स, आपल्याला फक्त असा सिंपल बघा मस्त. अगदी आपल्याला पुढे लांबवायचं नाहीये. आयलायनर लावताना ना डोळे पटकन उघडायचे नाहीत कारण ते वरती चिपकून पण बसतं आणि मग आपला प्रोडक्ट निघत नाही ना, आय मेकअप पूर्ण खराब होतो. आयलायनर लावलं की थोडा वेळ सुकण्यासाठी थांबायचं आहे आणि मग आपले डोळे उघडायचे. हे मेबलिनचंच काजळ आहे बघा. अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचं. तर जेव्हा आपण फेस्टिवलला वगैरे करतो ना तर डार्क काजळ लावलं तरी खूप सुंदर दिसतं. आपल्याला ना जास्त एजमध्ये ना लॅशेस वगैरे, आता तुमच्या घरचा कार्यक्रम असेल, मोठं लग्न वगैरे असेल तर तेव्हा त्यापेक्षा लॅशेसपेक्षा ना खोटं डुप्लिकेट लॅशेसपेक्षा मस्कारा व्यवस्थित लावला ना तर तो सुद्धा आपल्या डोळ्यांना चांगला अट्रॅक्ट करतो. समोर बघायचं मस्त, काही सुद्धा घाबरायचं नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्या डोळ्यात वगैरे जातोय का, तर अजिबात जात नाहीये. फक्त आपल्याला लॅश आपल्या हातावरती कंट्रोल ठेवून लावायचा. तर तुम्ही बघा किती मस्त बसला. आपल्याला एक्स्ट्रा लॅशेची गरज पण नाहीये. समोर बघायचं. आपण एवढा मेकअप केलाय, आता सणांसाठी करतो, कोणत्या कार्यक्रमांसाठी करतो, तो थोडासा तरी चमकदार दिसायला हवा. अगदी भरभरून आपल्याला लाईट हायलायटर लावायचं नाही. अगदी थोडंसं घ्यायचं असं हायलायटर. आता कोणत्या ब्रँडचं वापरताय ते तुमच्यावर सर्वस्व डिपेंड आहे. स्माइल करायची मस्त असं. जिथं आपण ब्लश लावलाय अगदी त्याच्यावरती आपल्याला हे हायलायटर बघा. बघा फरक किती मस्त शाईन ग्लो आलेला आहे. त्यानंतर थोडंसं नाकावरती. तर आता आपला राहिलेला सर्वात शेवटचा प्रोडक्ट ज्याने आपल्या मेकअपला
अगदी प्रॉपर लुक येणार आहे, तर तो कोणता आहे बघूया. लिपस्टिक, जी पण तुमची फेवरेट आहे ती लिपस्टिक लावा. जेव्हा एज जास्त असतं त्यावेळेस तुम्ही ना डार्क ना लाईट अशा पद्धतीच्या लिपस्टिक चॉईस करू शकता. म्हणजे ब्राऊन कलरमध्ये किंवा थोडीशी लाईट रेडमध्ये तुम्ही ज्या लिपस्टिक आहेत त्या चॉईस करू शकता. भारी दिसतो. हा कॉफी शेड आहे, 14 कॉफी बाईट हा शेड आहे आणि हा लावल्यानंतर तुम्ही बघाल आणि इथे आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे. आपण आता काही ज्वेलरी वेअर करूयात आणि त्यानंतर तुम्हाला फायनल